काँग्रेसनं मुंबईमध्ये पालिकेमध्ये घेतलेला स्वबळाचा निर्णय हा अवघ्या 4 दिवसांमध्ये फिरवलाय। कारण काल काँग्रेसच्या शिष्टमंडळानं शरद पवारांची भेट घेतली। या भेटीनंतर वर्षा गायकवाड यांनी पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती करण्यासाठी इच्छुक असल्याचं म्हटलंय। मात्र तिकडे ठाकरे देखील काँग्रेससोबत येण्यासाठी सकारात्मक होते। त्यामुळे आता पवारांच्या राष्ट्रवादीला काँग्रेसचा होकार तर ठाकरेंना नकार दिल्याचंच दिसतंय। महानगरपालिकेचं जे इलेक्शन असणार याच्यामध्ये मागील खूप वर्षापासून जे आहे ते आमची शरद पवारांच्या एनसीपी बरोबर हमेशाच जे आहे ती त्या ठिकाणी नेहमी अलायन्स राहिलेली आणि येणाऱ्या काळामध्ये पण ती अलायन्स व्हावी अशी आमची मनापासूनची इच्छा आहे। त्यांच्या मुंबईच्या अध्यक्षा राखी जाधव यांच्याशी सुद्धा आमची या संदर्भामध्ये बोलणं झाले, तशी त्यांना आम्ही माहिती कळवली आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की पुढच्या हप्त्यामध्ये तुमच्या काही नेत्यांबरोबर आणि त्यांच्या पक्षाच्या काही नेत्यांबरोबर आपण या ठिकाणी बैठक आयोजित करू आणि पुढच्या हप्त्यामध्ये या संदर्भामधला जोही काय निर्णय असेल तो आपण एकत्रपणे घेऊ। संजय राऊत साहेबांनी सांगितलं होतं की बाबा आम्ही महाविकास आघाडी नाही झालं तरी आम्ही जे आहे ते एकटे इलेक्शनमध्ये जाऊ, आम्ही स्वतःच्या ज्या आहे त्या याच्यामध्ये जाऊ, कारण स्थानिक स्वराज्य पातळीचं इलेक्शन आहे आणि याच्यामध्ये आम्ही एकटे जाऊ शकतो ही भूमिका त्यांनी मांडली होती। आणि सातत्याने 2 महिन्यापासून मी जसं कालपण सांगितलं की दोन्ही भावांनी एकत्र आणि त्यांना आम्हाला शुभेच्छा देतो। पण या माध्यमातून जे आहे आमच्याशी चर्चा व्हायला पाहिजे होती। काँग्रेस पक्ष आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सातत्याने ज्या वेळेला आम्ही अलायन्स केली त्या वेळेला आमचा कॉमन मिनिमम प्रोग्राम राहिलेला आहे। इंडिया अलायन्सची असेल किंवा महाविकास आघाडी असेल, आमचं संविधान धागातून आम्ही कॉमन मिनिमम प्रोग्राम त्या ठिकाणी करण्याचं काम केलेलं आहे। खरं तर वर्षाताईंनी ही ज्यावेळी भूमिका मांडताना त्यांनी हा पण देखील एक विचार करणं गरजेचं आहे की आपण शेवटी महाविकास आघाडीचे घटक वाढवण्याचं काम आपण करतोय आणि आपली लढाई ही भारतीय जनता पार्टी हे विसरून चालणार नाही। कारण देशस्तरावरती तो वोट चोरीचा मुद्दा आदरणीय राहुल गांधीजींनी केला, त्याला साथ देण्यासाठी ही सर्व घटक पक्ष पण ज्यावेळी रस्त्यावर उतरतात त्यावेळी बरोबर येतात, त्यावेळी मात्र आपण त्यांना एकत्र ठेवतोय आणि मग आघाडीच्या बद्दल त्यांच्याबद्दल एक वेगळं तिरस्कार म्हणा किंवा वेगळी भूमिका मांडणं हे कितपर्यंत योग्य असा हा प्रश्न पडतो। सामना का काम है उनका, वो माउथपीस है, उनकी बात रखना। कांग्रेस पार्टी ने मुंबई ने अपने कार्यकर्ता से एकदम ग्राउंड लेवल पे बात किया, ब्लॉक लेवल पे बात किया, डिस्ट्रिक्ट लेवल पे बात किया, वार्ड लेवल पे बात किया, यहाँ तक कि हमने बूथ लेवल पे बात किया। सभी कार्यकर्ता का ये कहना था कि आने वाले मुंबई महानगर पालिका में कांग्रेस ने अकेला लढना चाहिए। स्वबळावरती लढाईचा निर्णय आमचा स्वतःचा आहे। कोणचा पक्ष कोणाबरोबर जातोय म्हणून आम्ही बाहेर पडतो असं नाही। आमच्या कार्यकर्त्यांची मागणी, आमच्या नेत्यांची मागणी मुंबईमध्ये स्पष्ट म्हटलेले आहेत आणि त्यांच्या शब्दांवरती देखील आक्षेप घेतलेला आहे सामनामधून। नाही ठीक आहे, आम्ही सामना एवढा वाचत नाही। आपण त्याच्यातनं काय काढून जर मला प्रश्न विचारत असेल तर मला त्याच्याबद्दल बोलता येणार नाही।